सकाळ सकाळ हे महाराज माझ्यावरती भुंकायला लागले. बाप रे बाप, एवढं त्यांना खायला दिलं तरी पण मला आतमध्ये येऊन नाही देत. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगची आपली सुरुवात. कशा आहात आपण सगळे? मी सुषमा तुमचं सगळ्यांचं आज मनापासून स्वागत करते. सकाळचे वाजलेले आहेत 6:20 आहेत. 10 मिनटं लागली मला यायला. इथे जवळच हायवे आहे आणि हा पार्क आहे. या पार्कमधून आतमध्ये जायचं आहे, पण मी ब्लॅक कलरचा स्वेटर घातला आहे म्हणून हा भुंकत आहे माझ्यावरती. गाडी इथे पार्क केली. मुलांनी बघा सीटवरती काय करून ठेवला आहे. सगळे रॅशेस. कवर टाकलेला असून सुद्धा कवर बाजूला करतात आणि त्याच्यावरती बसतात आणि हे सगळं असं पेनाने वगैरे लिहून ठेवतात. अरे हा, इकडे बाजूला हायवे आहे आणि आपण इकडून आता चालत आहोत. वॉकिंग करायचं म्हटलं ना की हे सगळं मग हातात घेऊन चालावं लागतं. म्हणजे हेल्मेट गाडीच्या डिक्कीमध्ये राहत नाही. हा खूप मोठा चढण आहे, पण इथे चालायला मस्त वाटतं. खूप महिन्याने आलेली आहे इकडे आणि पण लाईट नाही आहेत. नाहीतर इकडे लाईट्स असतात, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नसतं. सकाळी तुम्ही किती वाजता या, 5 वाजता या वगैरे वगैरे. लाईटीचं नाव घेतलं आणि पाठवून गाडी आली बरोबर. चला आता इथून परत असंच वरती जाऊया. जिथून चालत गेलो होतो तिथून परत आता रिटर्न चालत. हा खूप मोठा चढण आणि वळणसुद्धा आहे. उप्स, इकडे बाजूला काम चालू आहे. तिकडे आपली गाडी उभी आहे. चला इथून असंच वरती. आपण आलो आहोत इथे पार्कमध्ये. हे बघा पार्क पूर्ण खाली आहेत माणसं, बट फार कमी आहेत. खूप आधी मी ह्या पार्कचा व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनल पेजवरती आहे, बघा नक्की जाऊन. आय थिंक त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते. आज खूप महिन्यानंतर येत आहे मी या पार्कमध्ये. इकडे जिम आहे, हे बघा. तन्मयला हा पार्क खूप आवडतो. तो मला त्या दिवशी म्हणत होता, माऊ आपण ना हायवेला पार्कमध्ये जाऊया. म्हटलं ठीक आहे. इकडे मुलांना खेळायला आहे. इकडे खेळतात मुलं कबड्डी वगैरे. इकडे वरपर्यंत घाबरली, माहिती आहे का? हे बघा आहे की नाही घाबरण्यासारखं. हॅलो हनी बनी, गुड मॉर्निंग. हेल्मेट गाडीमधून राहत नाही, गाडीच्या डिक्कीमध्ये राहत नाही. इथे ठेवून देते. हा माझा स्वेटर आहे. भारी बनवलं आहे ना, लाकडाचं बनवलेलं आहे.
हॅलो मिस्टर हनीबनी. हे बघा, हातात काठी धरून हे मिस्टर हनी, हे इकडे मिस्टर बनी. इकडे पण आहेत बरं. हे बघा, जय. सॅल्यूट करत आहे तुम्हाला, तुम्ही सुद्धा सॅल्यूट मारा. हा, इथेच बाजूला मेट्रो स्टेशनसुद्धा आहे. हा हायवे आहे इकडे बाजूला. हा एवढा मोठा पार्क आहे. सकाळची फार माणसं कमी असतात, आता थंडी आहे म्हणून, नाहीतर काय खूप असतात, एरवी तर खूप असतात. चला आपण थोडी वर्कआउट करूया आणि मग त्याच्यानंतर जाणार आहोत गाडीमध्ये पेट्रोल भरायला. पेट्रोल नाही आहे ॲक्च्युली, कॅमेरा कोण पकडेच नाही तर मी करणार होती. हां, ड्रायविंग करताना ब्लॉगिंग करणार होती, बट कॅमेरा पकडायला कोणी नसल्यामुळे म्हटलं राहू दे. आय थिंक मी जो व्हिडिओ बनवलेला आहे पहिला, तो पहिल्या पावसातला व्हिडिओ आहे. तेच ह्या पार्कचाच बनवलेला आहे आणि तो सुद्धा व्हिडिओ बघा, आपल्या चॅनल पेजवरती आहे. काहीतरी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देईन तुम्हाला, तर नक्की बघा आणि सांगा मला. तर मी फर्स्ट टाईम असा म्हणजे फेस टू फेस ब्लॉग बनवला होता, तर नक्की सांगा कॉमेंट्स करून तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्या व्हिडिओची. आणि चला आता आपण थोडंसं वर्कआउट करूया आणि घरी निघूया. वाजलेले आहेत, किती वाजलेले आहेत बरं, हो 5:58 झालेले आहेत. आता थोडं वर्कआउट करूया आणि मग निघूया आपण घरी जायला.
एवढं मोठं मांजर आहे. मार्ग अरे पाहत होतं ना. म्हणून गार्डनमध्ये यायला आता भीती वाटते, कारण की पतंगला वगैरे असतात ना, आणि तो मांजर खूप असतो. आणि इथे हा डस्टबिन आहे, तो असा काढून टाकलेला आहे की त्यांनी काढलेला असेल ना. हा एवढा मांजर माझ्या हातात गोळा झाला तर मला पाय लागते किती वरती. निघत पण नाही आहे. आता त्याला कसं करायचं. पूर्ण घामाघूम झालेले आहे. हां, मस्त वाटलं. मी ॲक्च्युली नॅपकिन पण नाही आणलं, विसरले घाईघाईमध्ये. 5 वाजता उठली. 5 वाजता उठल्यानंतर फ्रेश वगैरे होईपर्यंत वेळ गेला बराच. हां, तिकडे काय हो, मॅट्रो चालली आहे बघा. मॅट्रो दिसली पण. हां, आपलं वर्कआउट करून झालेलं आहे आणि आता आपण जाऊया आपल्या घरी. वाजलेले आहेत 6:30. जाईपर्यंत मला 15 मिनटं लागतील घरी. आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आपलं रोजचं रुटीन. आज लाईव्ह स्ट्रीम असणार आहे, तेव्हा प्लीज सगळ्यांनी जॉईन व्हा लाईव्ह स्ट्रीममध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काल जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो सुद्धा नक्की बघा, म्हणजे ब्लॉगिंगचा व्हिडिओ. पुरणपोळीचा मी सविस्तर व्हिडिओ अपलोड करत आहे, आजच करेन बहुतेक. तर प्लीज नक्की बघा तोही व्हिडिओ, कारण जो काल जो व्हिडिओ मी अपलोड केला होता तो व्हिडिओ जवळ मला वाटतं, म्हणजे मला कॅमेरा पकडायला व्यवस्थित जमत नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला तो सविस्तर कळला असेल की नाही मला माहीत नाही. तर प्लीज सांगा मला नक्की. आणि आज पुरणपोळीचा व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करते. चला तर मग बाय बाय, टाटा, टेक केअर.